नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। 25 वर्षीय महिलेचा विनयभंग करून लाथाबुक्क्याने मारहाण व जीवे मारण्याची धमकी, एका विरुद्ध गुन्हा दाखल। अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगाव येथील एका 25 वर्षीय महिलेचा गावातीलच एका इसमाने वाईट हेतूने हात धरून विनयभंग करून लाथाबुक्क्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली। पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात सदर इसमाविरुद्ध दिनांक 8 एप्रिल रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगाव येथील एका पीडित 25 वर्षीय महिलेने पोलीस स्टेशन अहमदपूर येथे हजर होऊन फिर्याद दिली आहे की मी काजळ हिप्परगाव तालुका अहमदपूर या ठिकाणचे रहिवासी असून मला पती, 2 मुले असा परिवार आहे। माझे पती मजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवतात। दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी 8 वाजण्याच्या सुमारास मी रामचंद्र आरदवाड राहणार काजळ हिप्परगाव यांच्या घरी मी भांडे घासण्याकरिता गेले असता आमच्या गावातील इसम अजय मोतीराम चामवाड राहणार काजळ हिप्परगाव हा इसम तेथे आला व विनाकारण मला मारहाण करण्यास सुरुवात केली। तेव्हा रामचंद्र आरदवाड राहणार काजळ हिप्परगाव यांनी आमचे भांडण सोडून केली व त्याला तेथून जाण्यास सांगितले। त्यानंतर मी भांडे घासून माझ्या घरी गेले असता तो इसम माझ्या घरी कोणी नसल्याचे पाहून दुपारी अंदाजे 1 वाजण्याच्या सुमारास घरी आला व सकाळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून मला मारहाण केली व वाईट हेतूने माझा हात पकडला। मी आरड करत असल्याने त्याने माझे तोंड दाबून गप्प बस, नाही तर तुला खतम करून टाकतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली व तो निघून गेला। तरी मला वाईट उद्देशाने हाताला पकडून माझा विनयभंग करून लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणारे अजय मोतीराम चामवाड राहणार काजळ हिप्परगाव तालुका अहमदपूर यांच्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी अशी फिर्याद दिली असून महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अजय मोतीराम चामवाड राहणार काजळ हिप्परगाव तालुका अहमदपूर यांच्या विरुद्ध अहमदपूर पोलिसात दिनांक 8 एप्रिल रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 242/2025 BNS 2023 कलम 74 333-115-2 352-351-2 351-3 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।